आणि आता घेऊयात ग्रामीण भागातल्या शेतीच्या बातम्यांचा वेगवान आढावा शेतबारामध्ये। नंदुरबार जिल्ह्यात वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे पपई पिकावर मोझेक आणि डाउनी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पपईच्या बागा धोक्यात आल्यात। रोगांचं वाढतं आक्रमण थांबवण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत असून त्यांचं आर्थिक गणित सुद्धा बिघडलंय। हिवाळा सुरू झाल्यापासून बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर नियंत्रणामध्ये आलेले आहेत। त्यातच आता टोमॅटोच्या दरातही मोठी घसरण झाली आहे। किरकोळ बाजारातही टोमॅटो 20 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहेत। सातारा, पुणे, नाशिक मधून टोमॅटो हे बाजारामध्ये विक्रीसाठी येताना बघायला मिळत आहेत। देशातील सिंचन योग्य शेतजमीन सूक्ष्म सिंचनासाठी नेण्यासाठी 21,000 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। त्याचमुळे 95 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आलेली आहे। विविध राज्यांमध्ये सध्या 17.85 कोटी हेक्टर शेतीलायक जमीन आहे। देशभरात आज सोयाबीनला 3,800 ते 4,000 रुपयांचा भाव मिळताना बघायला मिळतोय। देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक सुद्धा वाढतेय। त्यामुळे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचवेळी सीसीआयची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजारात मिळताना दिसत नाहीये। खुल्या बाजारात सरासरी भाव पातळी 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान आहे। बाजारामध्ये सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे भावातही घसरण होताना बघायला मिळते। बाजारामध्ये 6,000 पासून दर मिळतोय। सरासरी दर हा 6,700 ते 7,000 रुपयांच्या दरात पोहोचला। आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। देशामध्ये हळदीला चांगली मागणी आणि सध्याची कमी आवक त्यामुळे दरात सुद्धा चढ-उतार बघायला मिळते। बाजारामध्ये हळदीला वाण आणि गुणवत्तेनुसार प्रति क्विंटल सरासरी 12,000 ते 17,000 रुपयांचा भाव मिळतोय। पुढच्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा सुद्धा अंदाज आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। ही योजना 1 रुपयात देण्याऐवजी 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे। पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारला अहवाल सादर केला। सांगलीत मका लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। 10 ते 12,000 हेक्टरवरून 41,000 हेक्टरपर्यंत मका पिकाच्या लागवडीला वाढ झाली। मक्यापासून इथेनॉल निर्मितीला केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे। इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यास मका उत्पादकांना याचा फायदा होईल। हिंगोली जिल्ह्यात पारंपरिक पिकाला बगल देत एका शेतकऱ्यानं टोमॅटोची लागवड केली आहे। टोमॅटोला लग्नसराईमध्ये सर्वाधिक मागणी असते, त्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना व्यक्त केली। राज्याच्या बहुतांशी भागातील वेळेत लागवड झालेला गहू सध्या बाजारामध्ये दाखल झालेला आहे। यंदा कपाशी, सोयाबीन सारख्या नगदी पिकांनी म्हणावी तशी साथ न दिल्यानं आता शेतकऱ्यांना गहू पिकांकडून मोठ्या आशा लागून आहेत। राज्यामध्ये एकूण 9,524 क्विंटल गहू आवक झाली आहे। बुलढाण्यात सध्या हरभरा काढणीला सुरुवात झाली। मध्यंतरी विविध रोगांचा हरभरा पिकावर प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनामध्ये घट झालेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना 6 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत।